गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आम्ही चाललो मॅच बघायला डी.वाय. पाटीलला स्टेडियमला गाईज. आणि हे बघा 1 2 आणि दिसत नसेल तर सॉरी, ते ऑलरेडी तशीच आहे. इंडिया हाय कर. हाय गाईज. T20 मॅच बघायला चालू वुमन्सची. मांडीवर घेतली झाडी गिंडीला. आम्ही पोहोचलो आता नेरूरला. स्टेडियम त्या साईडला आहे. सो आता मी चालत चालू गाईज. फॉरेनर आली पण कपडा माझा गाईज. माझा इन्स्टा आयडी जाऊन बघा कपडा कोणता. सगळी शिस्तीत कपडा गेली तर हीच एकटी फॉरेनर बनून आली. कॅटवॉक करून चालतंय. फायनली गाईज आलो आम्ही. तिकीट बघा. फायनली आलो. ही प्रॅक्टिसचा ग्राउंड आपला. पब्लिक बघा. बॅग आहे बॅग. आणि तो आहे गाईज तिथे प्रॅक्टिस कर. And with that single, that's the end of the 7th over. Team India 43 for 2. और इसी के साथ टीम इंडिया के 50 रन पूरे. जोरदार तालियां डी.वाय. पाटिल. 8वें ओवर की शुरुआत में टीम इंडिया आणायचा होता ना. अय थांब बाजूला. अरे बाजूला हो ना. लय आणायचा होता. लय माझ्या पोऱ्याला नेवातच आहे. मला पोऱ्या केसापासून लागलं. क्यूट पोऱ्या. कुठं जर पागल झाला असेल तर याला घेऊन जाऊ शकतो. शेवटी माझाच भाऊच आहे. पागल भाऊस पागल बहिणी. तुझे जावं इथं. शायनिंग मारते गाईज नुसता. सगळ्यांना लास्ट फ्लोअरला असं खाली वाकून बसायला लागतंय गाईज. सगळ्यात वरती बसायला असं म्हणजे असं एकदम खाली होऊन बघायला लागतंय यार. ऑलरेडी मी फुटकी. इंडिया गाईज साधमेळ्यामध्ये गेलेली माणसा. जीतेगा भाई जीतेगा. भारत माता की. गाईज झाला जेवण. किल्ल्यावर जाऊन फोटो काढत बसू. हॅलो, आम्हाला न्यायला रवींद्र म्हात्रे आलेले आहेत. आम्ही सो गाईज
काल आम्ही गेलो मॅच बघायला आणि मी ब्लॉग एंड नव्हता केला कारण की खूप जमलेलं आणि माझं फोनमध्ये चार्जिंग पण नव्हतं. सो मी आत्ता करते ब्लॉग एंड. सो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता नवीन ब्लॉग येते कारण की मी फिरायला चालले. सो बाय.